भारताची ओळख ही कृषीप्रधान देश म्हणून आहे. कोठारी इरिगेशनने सिंचन क्षेत्रातील इस्रायली ऑटोमेशन तंत्रज्ञानापेक्षा उच्च आपले स्वतःचे ऑटोमेशन तंत्रज्ञान विकसित केले आहे. भारतीय शेतीचा भौगोलिक आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करून कोठारी इरिगेशनने मेक इन इंडिया या मोहिमेअंतर्गत पूर्णतः भारतीय तंत्रज्ञान वापरून अचूकता व रिझल्ट मधील सातत्य राखत ड्रीप इरिगेशन सिस्टीम व ऑटोमेशन क्षेत्रात पदार्पण केले आहे. देशातील प्रत्येक शेताच्या प्राप्त परिस्थितीला पूरक असे ऑटोमॅटिक इरिगेशन आणि फर्टिगेशन आता एका क्लिकवर उपलब्ध आहे. एक गुंठा असो की हजारो एकर क्षेत्र फक्त एकाच मशीनद्वारे नियंत्रित करा. कोठारी न्यूट्रिजेट सिस्टीम हे हायटेक टेक्नॉलॉजीचे मशीन शेती सिंचनात नवीन क्रांती घडवत आहे. पॉलीहाऊस फार्मिंग मध्ये सुद्धा या मशीनचा उपयोग करून शेती करणे अगदी सोपे झाले आहे. हा न्यूट्रिजेट नावाप्रमाणेच जेट सारखा पळतो. म्हणजे काय तर हा अगदी सुपरफास्ट व अचूक काम करतो. या मशीनचा उपयोग शेतीला पाणी पुरवठ्यासोबत खताचे पिकाच्या गरजेनुसार व्यवस्थापन करतो. अशाच एका शेतकऱ्याची न्यूट्रिजेट वापरून उत्पादनात क्रांतिकारी वाढ झालेल्या शेतीची यशोगाथा आपल्या समोर घेऊन येत आहोत. पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ जवळ तळेदेवडी गावातील पॉलीहाऊस फार्मिंग मध्ये सिंचनाद्वारे पिकांना पाणी व खत देऊन आधुनिक पद्धतीने शेती केली जात आहे. या शेतीमध्ये न्यूट्रिजेट मॅक्स व्हॉल्यूम बेस EC व PH 4 इंजेक्टर 7 टँक सिस्टीम बसवण्यात आली आहे. न्यूट्रिजेट या हायटेक टेक्नॉलॉजीने सिंचन प्रणालीचा परिपूर्ण वापर करून पॉलीहाऊस शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. या फार्ममध्ये मिरचीच्या स्नॅकी व बेल पेपर या 2 प्रकारच्या पिकांची लागवड केली आहे. तसेच फुल शेतीमध्ये रॉकेट व ऑर्चिडची लागवड केली आहे. या शेतीमधून आज भरघोस उत्पन्न मिळत आहे. बेल पेपर हे पीक सॉइल लेस मीडिया म्हणजे कोकोपीट मध्ये वाढवली जात आहे. पिकाच्या गरजेनुसार 24 तास वापसा राखण्यासाठी दर एका तासाला 10 मिनिटे ड्रीपद्वारे पाणी दिले जाते. तसा प्रोग्राम न्यूट्रिजेट मशीनला दिला आहे. त्यानुसार दर तासांनी ड्रीप सिस्टीम ऑटोमॅटिक चालू होते व 10 मिनिटांनी ऑटोमॅटिक बंद होते. स्नॅकी व बेल पेपर आवश्यकतेनुसार खत व्यवस्थापन म्हणजेच फर्टिगेशन हे सुद्धा न्यूट्रिजेट मशीनच्या कंट्रोल सिस्टीमच्या प्रोग्रामद्वारे नियंत्रित केले जाते. कोकोपीट मीडिया असल्याने PH व EC नियंत्रित करून पाणी व खत व्यवस्थापन केले जाते. ही न्यूट्रिजेट ऑटोमेशन सिस्टीम बसवण्यात आली आहे ती पूर्णतः या पॉलीहाऊस पिकांच्या गरजा लक्षात घेऊन प्रोग्रामिंग केले आहे. या प्रोग्रामिंग मध्ये PH व EC सेट केले आहे. पिकाच्या गरजेनुसार EC नियंत्रित ठेवला आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबावर नियंत्रण आहे. पिकाच्या गरजेनुसार पाण्याचा pH हा 5.6 ला नियंत्रित करून दिला आहे. यामुळे पूर्ण प्लॉटमध्ये सर्वत्र मुळांच्या कक्षेत PH व EC तपासल्यास ते सेट केल्याप्रमाणे एकसारखे व पिकाच्या गरजेनुसार नियंत्रित आहे. यामुळे मुळांचे अन्न घटक ग्रहण करण्याची क्षमता वाढली आहे. तसेच मुळांच्या कक्षेत कायम पोषक वातावरण निर्माण होऊन त्यात सातत्य राखता आले आहे. याचा परिणाम असा झाला की पिकाची वाढ उत्तम व जोमाने झालेली दिसत आहे. न्यूट्रिजेट ऑटोमेशन सिस्टीम बसवण्यापूर्वी व न्यूट्रिजेट बसवल्यानंतरची परिस्थिती यात खूप मोठा बदल झालेला आहे. पानांचा वाढलेला आकार म्हणजे कॅनोपी डेव्हलपमेंट सर्वोत्तम झालेला आहे. अन्नद्रव्याची कमतरता असल्याची कोणतीही लक्षणे अजिबात दिसत नाहीत. पिकांना भरगच्च फुलोरा आहे. फुलगळ तर अजिबात नाही. फळधारणा उत्तम आहे. फळांचा रंग आकर्षक आहे व साईज आणि दर्जा सर्वात उत्तम आहे. या मालाला मार्केटमध्ये नंबर 1 चा दर्जा मिळालेला आहे. एक्सपोर्ट क्वालिटीचे उत्पादन आपण पाहत आहोतच, त्याचबरोबर त्याची चव सुद्धा उत्कृष्ट आहे. खत व्यवस्थापन म्हणजे फर्टिगेशन हे पूर्णतः न्यूट्रिजेट कंट्रोल करते. मुख्य अन्न घटक नत्र, स्फुरद, पालाश दुय्यम अन्न घटक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर व मायक्रोन्यूट्रियन्स फेरस, झिंक, मॅग्नीज, बोरॉन, कॉपर व मॉलिब्लेडनम इत्यादी फर्टिगेशन टँक मधून आवश्यक प्रमाणात प्रोग्रामनुसार वेळेत दिले जातात. याची खास विशेषतः अशी आहे की प्रथम पाणी, खत, पुन्हा पाणी, पाणी, खत, पाणी या पद्धतीने फर्टिगेशन केले जाते.
न्यूट्रिजेट ऑटोमेशन सिस्टीममुळे पॉलीहाऊसमध्ये मॅन्युअल हँडलिंग शून्य आहे. क्लाउड बेस्ड सिस्टीम असल्याने घरी बसून अथवा जगाच्या पाठीवर कोठूनही मोबाईलच्या स्क्रीनवर पूर्ण रिपोर्ट व चालू कंडिशन पाहता येते. तसेच आवश्यक असल्यास बदलही करता येते आणि आवश्यकतेनुसार एक्सपांडेबल आहे. म्हणजे भविष्यात ह्या सिस्टीमवर आणखी अनलिमिटेड क्षेत्र वाढवता येते. न्यूट्रिजेटमुळे पाणी व खत नियंत्रित राहते. मुळांच्या कक्षेत वापसा राहतो. खतांचा खर्च नियंत्रित राहतो. रोग कीड नियंत्रित राहते. खर्च कमी आणि दर्जेदार व भरघोस उत्पादन मिळते. तसेच क्वालिटी आणि क्वांटिटी मिळते. म्हणजे पूर्ण शेती नियंत्रित राहते. या न्यूट्रिजेट सिस्टीम सोबत 2 इंची असे एकूण 7 सोलोनॉइड व्हॉल्व्ह, प्रेशर सेन्सॉर, फ्लोमीटर, पीएच सेन्सर व डिजिटल मॉनिटर हे सर्व बसवण्यात आले आहे. पूर्णपणे 24 तास उपलब्ध इलेक्ट्रिसिटी सोबत प्रोग्राम ऑटोमॅटिक सेट होतो. 24 तास पीएच व ईसी कंट्रोल केला जातो व त्याचा मॉनिटरमध्ये प्रत्येक मिनिटाचा अपडेट पाहता येतो. फर्टिगेशन सिस्टीम ही इंजेक्टर बेस आहे. त्यामुळे रेग्युलर फ्लो सिस्टीमवर काहीही परिणाम होत नाही व एक समान खत व्यवस्थापन साध्य होते. प्रत्येक मिनिटाचा रिपोर्ट जनरेट करता येतो. हीच सिस्टीम वेगवेगळ्या पिकाला व पीक पद्धतीला वापरता येते. सर्वात फ्लेक्झिबल व शेतकऱ्याच्या मागणीनुसार प्रत्येक अडचणींवर एक परफेक्ट सोल्युशन म्हणजे न्यूट्रिजेट आहे. खत वापर झाल्यानंतर खत खर्चाच्या हिशोबाचा रिपोर्ट तयार होतो. प्रत्येक खत मात्रेचा हिशोब तसेच आठवडा, महिना व पूर्ण पिकाच्या कालावधीतील खर्च याचा डिजिटल रिपोर्ट मिळतो. सर्वात महत्त्वाचे की याचे सॉफ्टवेअर हे जास्तीत जास्त भारतीय प्रादेशिक भाषेत उपलब्ध आहे. आज बाजारातील कोणत्याही सिस्टीमपेक्षा हे सॉफ्टवेअर शेतकऱ्यांसाठी हाताळण्यास व वाचण्यास तसेच समजण्यास सर्वात सोपे आहे. या पॉलीहाऊसमध्ये वेगवेगळी पिके घेतली आहेत. या पिकांच्या वाढीची स्थिती पण वेगवेगळी आहे आणि प्रत्येक पिकाच्या पाण्याची व खताची गरज वेगळी आहे. हे सर्व सॉफ्टवेअरमध्ये प्रोग्राम करून फीड केलेले असून त्याप्रमाणे पूर्ण सिस्टीम ज्या त्या पिकाला गरजेनुसार पाणी व खत व्यवस्थापन ऑटोमॅटिकली करते. तसेच त्याचा रिपोर्ट जनरेट करते. म्हणूनच न्यूट्रिजेट ऑटोमेशन सिस्टीम ही परफेक्ट आहे. सर्व प्रकारच्या पिकांना तसेच पॉलीहाऊस, शेडनेट तसेच शेतात 1 गुंठ्यांपासून हजारो एकर क्षेत्र अचूकपणे नियंत्रित ठेवते. अशी ही न्यूट्रिजेट सिस्टीम आपल्याही शेतात आपण बसवून आपल्या शेतीला स्मार्ट शेती बनवूया. धन्यवाद.